जे दोन एक्झाम आहे जेई मेन्स आणि ॲडव्हान्स, यांचा रिझल्ट जेव्हा मी बघितला, नियर अबाउट 20 स्टुडंट्स दे आर क्वालिफाईड एलिजिबल, नियर अबाउट 20 स्टुडंट्स, and from the 20 students, the 2 or 3 students they are eligible for IIT, as you know very well, आणि बाकी NIT साठी एलिजिबल झाले आहे. फक्त आता थोडं लक्ष द्या, ॲडमिशन प्रोसेसवरती लक्ष द्या. आणि एक गोष्ट मी इकडे रिअलाइज केली, जेव्हा मी सगळ्या मुलांचे रिझल्ट चेक करत होतो, त्याच्यामध्ये मी स्पेसिफिक माझा सब्जेक्ट म्हणतो मॅथ चेक केला. जे एलिजिबल नाही झाले, जे क्वालिफाईड नाही झाले, त्यांना सुद्धा 93 पर्सेंटाईल होते मॅथमध्ये. 80, 87, 78 पर्सेंटाईल आहे. एक वेळा चेक करा तुम्ही. लिटरली बोलतो, मेहनत एवढी घेतली आहे, नाही सगळं एवढं कोणी मेहनत घेत नाही. एवढं 6 महिन्यामध्ये कोणीच एवढी मेहनत घेत नाही जेवढी तुम्ही घेतली आहे. जर आज जेवढे पण जण पास झाले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, पण जे पास झाले त्यांना सांगू देतो, इथंच हे स्टॉप होत नाही. तुमच्यासाठी वेगवेगळे चान्स आहे, वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहे. यू वॉन्ट टू ग्रॅब देम ऑल. त्या सगळ्यांना ग्रॅब देम ऑल करायचं, तुम्हाला अचीव करायचं. जर तुम्ही पास नाही झाले तर ठीक आहे, ॲडव्हान्स मेन जीई ॲडव्हान्स मेन तुम्ही पास नाही झाले तर काय. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची आहे, महाराष्ट्रासाठी CETची प्रिपरेशन पण आपण मागच्या या 8-1 दिवसात केलेली आहे. त्याच्यामध्ये CETचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले, ते तुमच्यासाठी चान्स आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगेल की आयुष्य संपत नाही. इंजिनिअरिंगची कोणतीही एक्झाम तुम्ही क्वालिफाईड झाले नाही, तुम्ही पास झाले नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही परत अचीव करू शकता आणि परत तुम्ही सहभाग घेऊ शकतात एक्झामिनेशनमध्ये, आणि परत तुम्ही एक तर पास होऊ शकता, एक तर फेल होऊ शकता. तर एक लक्षात घ्या, कॉइन हॅव 2 फेसेस, वन इज द बॅड आणि अनदर इज अ गुड. बॅड तुम्हाला शिकवेल की तुम्ही अनसक्सेसफुल कसं होणार, पण त्याच्यावरनं तुम्हाला हे समजणार की सक्सेसफुल कसं व्हायचं. आता तुम्ही कोणत्या पाथवर जाताय, तुम्ही डिप्रेस नाही व्हायला पाहिजे. इथं जे स्टुडंट पास नाही झाले त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की फक्त इंजिनिअरिंग आणि डॉक्टरेट एवढंच नाहीये. आता नीटची एक्झाम होईल, नीटचा एक्झाम जर चांगला लागला तर ठीक आहे, नाही चांगला लागला तर परत द्या, ट्राय करा. पण त्या ट्राय करताना जे एक्झाम परत तुम्ही ट्राय करत असतात त्या एफर्टमध्ये तुम्हाला तुमचा 100% द्यायचा आहे. आम्ही एवढंच तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो, कारण 5 मेला तुमची एक्झाम आहे. यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर दिस. आजचा एवढा आपला जो एन्जॉयमेंट असेल, जो आपलं हे जे कार्यक्रम असेल, हे व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला तुमची लाईफसाठी व्यवस्थितपणे स्ट्रगल करायचं आहे. द लाईफ इज नथिंग बट द स्ट्रगलिंग. तुम्ही असा विचार करायचा नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला इझीपणे भेटेल. जसं जसं वर्ष जातं तसं तसं आपलं काय होतं, कॉम्पिटिशन वाढतो. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे रँकिंग वाढते. रँकिंगमध्ये तुमचे कटअप हाय जातात. लक्षात घ्या, आज जर तुमचा कटअप लागला जेईचा 47, 46, 47, पुढच्या वर्षी तुमचा कटअप 50 पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा. तर यू वॉन्ट टू रेडी फॉर दॅट ऑलवेज. जसं जसं वर्ष जाईल तसं तसं कॉम्पिटिशन वाढेल, आणि कॉम्पिटिशन वाढतं वाढतं तुम्हाला त्याच्यासोबत स्ट्रगल करावं लागेल. स्ट्रगल इन द सेन्स तुम्हाला मेहनत द्यावं लागेल. आणि तुम्ही जर एक वेळा फेल झाले याचा अर्थ तुम्ही सक्सेस होत नाही असं नाही राहत. लक्षात घ्या, यू वॉन्ट टू ग्रॅब इट. तुम्हाला ते हिसकावावं लागतं, तुम्हाला भेटणार नाही, कोणी देणार नाही. लक्षात घ्या, दिस इज युअर लाईफ. यू वॉन्ट टू अचीव इट or you want to grab it from others. Always remember.